पुन्हा पुन्हा मी हे सांगतोय, ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, मुख्यमंत्र्यांवर आरोप झाले, अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला. आज ते अशोक चव्हाण कुठे आहेत? सगळे घोटाळे करून, आदर्श घोटाळा वगैरे, हे अशोक चव्हाण जाऊन बसलेत भाजपमध्ये. हेमंत बिस्व शर्मा आसामचे मुख्यमंत्री, गंभीर आरोप होते त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, ते सुद्धा भाजपमध्ये. गोव्याचे मुख्यमंत्री जे आहेत प्रमोद सावंत, यांनाही प्रॉपर्टी सावंत असं म्हटलं जातंय. म्हणजे भाजपमध्ये भ्रष्टाचारी नाहीत, भाजप भ्रष्टाचार करत नाही, हे दादांत खोट. या भ्रष्टाचारानं काढण्याची मोदी आणि अमित शहाची हिंमत सुद्धा नाहीये. उलट हे अधिकाधिक भ्रष्टाचार करून दुसऱ्या पक्षाचे आमदार खासदार फोडतायत. तेही पैशाचा मोठा घोटाळा आहे, हे लक्षात. तोही भ्रष्टाचारच. माझं इतकंच म्हणणं आहे, बस झाला भंपकपणा. जाब विचारला पाहिजे यांना, काय झालं तुमच्या घोषणेत? न खाऊंगा न खाणे दूंगाचं काय झालं? का काढत नाही मोहन यादवना? मुख्यमंत्री म्हणून त्यांचा राजीनामा का घेत नाही? भाजपमधल्या एका गटाची सुद्धा ती मागणी आहे की आता या मुख्यमंत्र्यांनी मोठा भ्रष्टाचार केला, त्याला जायला हवं. पण मोदीजी काय त्यांना काढत नाहीत. तिथे अयोध्येमध्ये राम मंदिराचा घोटाळा करणाऱ्यांना पण मोदीजी काहीच कारवाई करत. माझा मुद्दा इतकाच आहे, आज जास्त बोलणार नाही, कुणाकुणाचे हात गुंतलेले आहेत हे बाहेर आलं पाहिजे. अत्यंत निपक्षपाती अशा न्यायाधीशांकडून या दोन्ही प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे. सरकारमधले लोक काहीच चौकशी करणार नाहीत, मी तुम्हाला सांगतो. एसआयटी नेमली आहे उत्तर प्रदेश सरकारने, पण तिचा अहवाल, अंतिम अहवाल दडपला जाईल याविषयी मला खात्री आहे. मोहन यादवच्या प्रकरणाचं काय होणार हाही उत्सुकतेचा विषय. बघूया पुढच्या काही काळात भ्रष्टाचार मुक्त असलेले आमचे मोदीजी बोलतात की नाही, निदान ट्विटरवर बोलतात की नाही, की त्यांची पत्रकार परिषद कधीच होत नाही, तशी त्यांची ही घोषणा जी आहे, न खाऊंगा न खाने दूंगा, अशीच पोकळ घोषणा ठरणार, हे बघायला पाहिजे. पण दोन गंभीर घटना आहेत, अयोध्या आणि मध्य प्रदेश. मुख्यमंत्र्यांवर असलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत जमीन घोटाळ्याचे. यावर कारवाई झाली नाही तर मी असं मानेन की आता मोदींची घोषणा खाऊंगा और खाने दूंगा ही आहे, हे लक्षात घ्या. आज इथेच थांबतो, एवढंच पुरे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.